नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज जर आपण थोडंसं भारताच्या बाहेर जाऊया। मिडल ईस्टर्न क्विझिनमध्ये चिकपी किंवा काबुली चणे हे खूप खाल्ले जातात आणि त्यांचे जे फ्लॅट ब्रेड्स आहेत किंवा ब्रेड्स आहेत ते खूप फेमस आहे। तर त्याच्यापैकीच आज आपण एक फ्लॅट ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड आपण बघणार आहोत आणि काबुली चण्यापासून जे त्यांचं हुमस नावाचं डिप बनवलं जातं ते आपण बघणार आहोत। चला दोन्ही रेसिपीज कशा बनवायच्या ते बघूया। पिटा ब्रेडसाठी आपल्याला थोडंसं आधी तयारी करून घ्यायची आहे। माझ्याकडे हे जे आहे ते फ्रेश यीस्ट आहे। आता हे फ्रेश यीस्ट आपण जेव्हा पिटा ब्रेडमध्ये टाकतो तेव्हा तो छान फुलतो आणि हलका होतो। जर तुमच्याकडे फ्रेश यीस्ट नसेल तर बाजारात आजकाल जे सहजासहजी ड्राय यीस्ट मिळतं ते तुम्ही वापरू शकता, फक्त ते अर्ध्या प्रमाणामध्ये वापरा। आता या फ्रेश यीस्टमध्ये आपल्याला दोन गोष्टी टाकायच्या आहेत, ते म्हणजे साखर आणि थोडंसं कोमट असं पाणी। साखर टाकल्यामुळे ह्या यीस्ट मधला कार्बन डायऑक्साइड बाहेर निघतो आणि त्याच्यामुळेच आपला पिटा ब्रेड अगदी हलका बनतो। तर ह्याला चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला 5 ते 7 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आपलं जे फ्रेश यीस्ट आहे ते आपण बाजूला ठेवलेलं आहे आणि हे जे हुमस नावाचं डिप आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची तिळाची पेस्ट वापरली जाते, त्याला म्हणतात ताहिनी। तर ती आजकाल बाजारामध्ये मिळते, पण तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर माझ्याकडे एक सरळ साधी सोपी रेसिपी आहे। त्याच्यासाठी आपण हे पांढरे तीळ घेणार आहोत, ते एका मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि याची पावडर बनवून घेऊया। तर आपली ही तिळाची पावडर तयार झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसूण, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी। याचं परत झाकण लावून याची एक आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता आपली ताहिनी म्हणजेच तिळाची पेस्ट तयार आहे। तर पिटा ब्रेडसाठी आपण एका बोलमध्ये हा मैदा घेणार आहोत। या मैद्यामध्ये आपलं हे जे यीस्टचं मिक्सचर आहे ते टाकूया। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यीस्टचं मिक्सचर टाकल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा सॉफ्ट डो बनवायचा आहे किंवा एक मऊसर अशी कणिक मळून घ्यायची। तर आता आपण हे आपले सगळे जिन्नस ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आपण ह्याला आता चॉपिंग बोर्डवर घेऊया आणि थोडंसं सुका मैदा टाकून दोन्ही हातांनी असं व्यवस्थित मळून घेऊया। या प्रोसिजरला साधारण 3 ते 5 मिनिटं लागतील आणि त्याच्यानंतरच आपण त्याचा पिटा ब्रेड बनवणार आहोत। तर आता आपली ही कणिक किंवा आपलं पीठ छान मळलं गेलंय। सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकूया आणि ह्याला परत एकदा छानपैकी मळून घेऊया। हे सगळं जे तेल आपण घातले ते ह्या डोमध्ये मिक्स झालं पाहिजे। तर आता आपला डो रेडी आहे। ह्याला आपण एका बोलमध्ये ठेवूया आणि माझ्याकडे मलमलचं कापड आहे जे थोडंसं मी ओलं करून घेतलंय, त्याने त्याला झाकूया आणि साधारण 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला आता बाजूला ठेवून देणार आहोत। तर हे जे काबुली चण्याचं डिप आहे ते बनवण्यासाठी आपण एका फूड प्रोसेसरमध्ये हे उकडून घेतलेले काबुली चणे घेणार आहोत। चांगलं एकदम सॉफ्ट होईपर्यंत या काबुली चण्यांना आपण उकडून घेतलंय। एकदा फूड प्रोसेसरमध्ये घातल्यानंतर आपण एकदा ह्याला फिरवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण। आपण ही जी ताहिनी पेस्ट बनवली आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडासा लिंबाचा रस, थोडंसं मीठ आणि काबुली चणे उकडून घेताना हा जो स्टॉक किंवा पाणी राहिलंय ते पण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घेणार आहोत आणि या सगळ्याला परत एकदा ग्राइंड करूया। आता आपली ही जी पेस्ट आहे ती ऑलमोस्ट तयार आहे। याच्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून घेऊया आणि याला एकदा परत वाटून घेऊया। तर आता आपलं हे हुमस तयार आहे। याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया।
आणि ह्याच्यावर आपण थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालून घेऊया. आपल्याकडे हे काळे ऑलिव्हज आहेत ते ह्याच्यावरती ठेवूया. आणि थोडीशी पॅप्रिका पावडर आहे ती वरतून स्प्रिंकल करूया. आपला हुमस तयार झाला आहे. जोपर्यंत आपण पिटा ब्रेड बनवतोय तोपर्यंत ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आपण हे जे पीठ मळून घेतलं होतं याला आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवलंय. आता हे आपण पीठ ह्या चॉपिंग बोर्डवर घेऊया आणि थोडासा अजून आपण मैदा घालूया ह्याच्यावर. आपण ह्याच्यावरती मैदा स्प्रिंकल केल्यानंतर आता आपण ह्याला जाडसर असं लाटून घेणार आहोत. असं लाटून घेतल्यानंतर माझ्याकडे एक कुकी कटर आहे त्याने आपण आता ह्याला कापून घेऊया. आता आपण एक पोर्शन घेऊया. जर तुम्ही बाहेरचा बाजारातला पिटा ब्रेड बघितला तर थोडासा तो अंडाकृती असतो. त्याच्यामुळे थोडासा अजून आपण ह्याच्यावरती मैदा डस्ट करूया आणि याला परत थोडंसं लाटून घेऊया. आपली पिटा ब्रेड्स तयार आहेत. याला आपण एका बेकिंग ट्रेवर ठेवूया. बेकिंग ट्रेवर टाकल्यानंतर हे पुन्हा मलमलचं कापड आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत. आपला पिटा ब्रेड आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवला होता. ह्याला आपण आता 180 डिग्री सेंटीग्रेडवर 4 ते 5 मिनिटं बेक करून घेणार आहोत. आपले पिटा ब्रेड बेक झालेले आहेत आणि आपलं हुमस पण रेडी आहे. याला आपण पटकन एका सर्विंग प्लॅटरवर अरेंज करून घेऊया. पिटा ब्रेड आणि हुमस रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.